नमस्कार मित्रांनो शेती पिकांच्या नुकसानासाठी 3 कोटींवर मदत निधी मंजुरी करण्यात आलेला आहे. तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा मदत मिळणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यात जून 2019 मध्ये वादळ व गारपीटमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 3,25,42,000 इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ह्या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलेले आहे. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील जून 2019 मध्ये वादळी वारा व गारपीटमुळे 3,856 बाधित शेतकऱ्यांच्या 2,390 हेक्टरवरील शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला होता. विभागीय आयुक्त प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केल्याचे मंत्री यांनी सांगितलेले आहे. मित्रांनो, ज्या 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांची जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्याची शेती पिकांची नुकसानी झालेली आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे. प्रत्येक हेक्टरवरील शेकडून लवकरच त्यांच्या खात्यावरती हा निधी पाठवला जाणार आहे. मित्रांनो, अतिशय जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आली होती. आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय अडचण असेल तर कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. इथंच थांबतो. परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.